जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपली महा-टी-ई-टी परीक्षा येत्या 21 जून 2026ला होणार आहे आणि महा-टी-ई-टी परीक्षाचे ॲप्लिकेशन करणे म्हणजे फॉर्म भरणेसुद्धा चालू झालेले आहे 27 मार्चपासून. आणि याची जी लास्ट डेट आहे 16 एप्रिल 2026 ही लास्ट डेट आहे महा-टी-ई-टी परीक्षेचे फॉर्म भरण्याची. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण परिपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजे महा-टी-ई-टीचा फॉर्म भरत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे, तेव्हाच आपण हा महा-टी-ई-टीचा फॉर्म भरू शकतो. आणि तसंच आपण महा-टी-ई-टीचा फॉर्म भरत असताना आपण कोणती मेथड घ्यायला पाहिजे, तुमचं एज्युकेशन कोणत्या माध्यमातून झालं आहे आणि त्यानुसार आपण कोणती मेथड निवडलेली असणं गरजेचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तसंच आपण महा-टी-ई-टीचा जो फॉर्म भरणार आहोत, यासाठी आपण कुठले सब्जेक्ट म्हणजे हिंदी घ्यायची, मराठी घ्यायचा, इंग्लिश घ्यायचा, याच्यापैकी कुठले सब्जेक्ट सिलेक्ट करायचे याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ परिपूर्ण पहा आणि मधामध्ये स्किप न करता ऑथेंटिक माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता स्क्रीनवर तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे की आपण महा-टी-ई-टीचा फॉर्म भरत असताना आपल्याकडे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पहा, सर्वात प्रथम जेव्हा आपण महा-टी-ई-टीचा फॉर्म भरायला सायबर कॅफेवर जातो, तर सगळ्यात पहिले आपल्याकडे हे स्क्रीनवरचे जे डॉक्युमेंट तुम्हाला दिसत आहे ते असणं गरजेचं आहे. पहिलं पहा, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुमच्या जवळ पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. त्याचा जो बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची स्वतःची साईन लागेल. त्यानंतर आपलं 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीटेड असेल, तर तुम्हाला त्याची मार्कशीट असणं गरजेची आहे. समजलं? त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, तर त्याची मार्कशीट असणं तुमच्याजवळ आवश्यक आहे. कारण त्यानुसार तुम्हाला त्याचे मार्कशीटवरचे मार्क्स त्याच्यामध्ये टाकणं गरजेचे आहे, जेव्हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो तेव्हा. कारण त्याच्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला दिसणारच आहे. आणि त्यानंतर तुमचं जर डी-एड झालं असेल किंवा बी-एड झालं असेल, डी-एड झालं असेल तर तुमच्याकडे डी-एडचं मार्कशीट असणं गरजेची आहे, पूर्ण झालेली. त्याचप्रमाणे तुमचं जर बी-एड झालेलं असेल, तर तुमच्याकडे बी-एडची परिपूर्ण मार्कशीट असणं गरजेचं आहे. समजलं? हे डॉक्युमेंट असणं तुमच्याकडे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही हा टी-ई-टीचा परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरू शकता. समजलं? आणि आता प्रश्न येत आहे असा की, पहा सर, आता आमचं डी-एड झालेलं आहे आणि जर तुमचं डी-एड झालेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही पेपर पहिला यासाठी क्वालिफाय आहे. तुम्ही पेपर 1साठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुमचं बी-एड झालेलं असेल, तर तुम्ही पेपर 2 हा कंप्लीट करू म्हणजे याच्यासाठी इलिजिबल आहे. आणि तुमचं जर डी-एड झाले असेल आणि बी-एड झालं असेल, तर तुम्ही दोनही पेपरसाठी इलिजिबल आहे. समजलं? म्हणजे तुम्हाला दोनही पेपर भरता येईल. हे तुम्हाला नक्की समजलं असेल. पहा, आता पुढचा प्रश्न तुमच्यासमोर येत आहे. पहा सर, की आमचं आता सायन्स बॅकग्राऊंड आहे आम्हाला किंवा आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, तर आता आम्ही फॉर्म भरत असताना कुठल्या प्रकारची मेथड घ्यायला हवी. पहा, आता जर तुमचं शिक्षण जर सायन्स असेल, एम-एस-सी सायन्स झालं असेल, एम-एस-सी मॅथ्स झालं असेल, तर तुम्ही मेथड कोणती घ्यायला पाहिजे. जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल, मॅथ चांगलं असेल, तर तुम्ही मेथडमध्ये सोशल आता याच्यामध्ये 2 मेथड असते. एक असते सोशल स्टडीजची आणि एक असते मॅथ प्लस सायन्सची. जर तुमचं मॅथ चांगलं असेल, सायन्स चांगलं असेल आणि सायन्सच्या माध्यमातून तुमचं शिक्षण झालेलं असेल, तर तुम्ही मॅथ आणि सायन्स ही मेथड घ्या. आणि जर तुमचं मॅथ आणि सायन्समधून एज्युकेशन झालेलं नसेल, तर तुम्ही सोशल स्टडीजचा हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता. हे पेपर 2साठी आहे. समजलं? आणि पेपर 1साठी ते सगळं कंबाईन असते. मॅथ, सायन्स सगळं त्याच्यामध्ये कंबाईन असते. समजलं? आता हे झालं मेथडचं.
आता मेथडही तुम्हाला समजली असेल, कारण याच्यावर आपले 90 प्रश्न 60 प्रश्न हे डिपेंड असते. 60 प्रश्न मेथडवर. समजलं? आणि 30-30 मार्काचा आपला पोर्शन आहे. 30 प्रश्न तुम्हाला पेडोलॉजी येणार, 30 प्रश्न तुमचं मराठी ग्रामर, हिंदी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामर जे तुम्ही भाषा निवडणार आहे ते आहे. आणि त्यानंतर तुमचं 60 प्रश्न हे तुमच्या मेथडवर आणि जे तुम्ही घेणार आहे त्याच्यावर, म्हणजे 60 प्रश्न हे मेथडवर तुमचे डिपेंड आहे. समजलं? पहा आता तुम्ही हे फॉर्म भरत असताना आता मेथड म्हणजे भाषा कोणती निवडू शकता. तुम्ही आता भाषा कुठलीही घेऊ शकता. एक मराठी प्लस हिंदी पण घेऊ शकता, मराठी प्लस इंग्लिश पण घेऊ शकता, तसंच इंग्लिश प्लस हिंदी पण घेऊ शकता, हिंदी प्लस इंग्लिश पण घेऊ शकता, हिंदी प्लस मराठी पण घेऊ शकता. कुठलीही भाषा तुम्ही निवडू शकता. समजलं? आलं तुमच्या लक्षात? आता अशा प्रकारचा क्रायटेरिया महा-टी-ई-टी परीक्षा 2026चा आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल. आणि हे वरील डॉक्युमेंट हे तुमच्या डोळ्यासमोर जे दिसत आहे स्क्रीनवर, हे संपूर्ण डॉक्युमेंट महा-टी-ई-टीचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलसोबत राहा. चॅनल्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत, आपल्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.